ते डबल तर बनणं खूप डिफिकल्ट असतं। आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगावर ते योग्य आहेत। यादीमध्ये घोल झालेलाच आहे। मृत झालेले लोक ते देखील त्या मतदार यादीमध्ये आहेत। गतवर्षी राज्यात आणि देशभरामध्ये निवडणुका पार पडल्या। देशभरामध्ये लोकसभा निवडणूक आणि राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या। मात्र या निवडणुकींच्या दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा मोठा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कागदोपत्री पुरावे सादर करत एकंदरीत निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत। या आरोपांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे निश्चितच आता निवडणूक आयोगाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलेलं आहे। देशभरामधून जे विरोधक आहेत जे या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे, महाराष्ट्राचा निकाल ज्या प्रकारे लागलेला आहे, ज्याच्यामध्ये लोकसभेत मोठं यश मिळतं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागतो, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मतांची चोरी झाली आहे। याशिवाय ज्या प्रकारे आपण पाहतोय की अचानक मतदान वाढलं कसं, असा सुद्धा आरोप जो केला जातोय। सुरुवातीला 75 लाख मतदान वाढले, त्यानंतर साधारणतः 1 कोटी मतदान वाढल्याचा आरोप सुद्धा यावेळेला करण्यात आला होता। मात्र असं असलं तरी नेमकं या वाढीव मतदानाच्या नंतर किंवा मतदार यादीमधील घोळावरती नेमकं जे राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत, त्या राहुल गांधी यांच्या आरोपांबाबत सर्वसामान्य जनतेला, तरुण पिढीला काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अरुण पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर। राहुल गांधी जे काही प्रकारे आरोप करतात की मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे, लोकसभेला जी मतदान झालं होतं त्यानंतर विधानसभेला अचानकपणे मतदान कसं वाढलं, तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये खरंच यादीमध्ये घोळ झालाय का? आता जे काय चाललं आहे आपल्या हिशोबाने जेवढं आहे, आता प्रत्येकाकडे कार्ड आपले आपले आहेत, वोटर आयडी कार्ड आहे तुमचे, तर ते डबल तर बनणं खूप डिफिकल्ट असतं। पण आता माहित नाही, इझी पण असेल तर त्याच्यात आपल्याला माहिती नाही। सो प्रत्येक जण वेगवेगळं बनवत असेल तर मला वाटतं थोडंफार डिफिकल्ट तर असणार की यादीत डबल नावं ट्रिपल नावं करणं, त्यासाठी मग कोणातरी बॅकअप लागणारच। सो हा माझा इनपुट आहे। नक्कीच जे राहुल गांधींच्या मतदार यादीवरून जे आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगावर ते योग्य आहेत। शक्य नाही बोलू शकत, कारण काय ऑलरेडी एक वोट करताना त्याच्यावर मार्किंग केलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा आयडी त्याच्याकडे चेक केला जातो। एक माणूस 2 वोटिंग 4 वोटिंग करू शकत नाही। आणि एक हा प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, एका माणसाची 4 वेळेला कॉपी पेस्ट झाल्यावर नावं येऊ शकतात, पण हा जो मुद्दा जो मांडलेला आहे तो रास्त मुद्दा नाही। काय केलं पाहिजे या सगळ्या जे काय जी यादी आहे ती रिपेअर करून पुन्हा नव्याने यादी तयार केली पाहिजे, ही योग्य आहे। पण मतदानाची चोरी वगैरे झाली ना, हे योग्य नाही। यादीमध्ये घोल झालेलाच आहे। डबल दुबारा नाव आहेत प्रत्येक यादीमध्ये, प्रत्येक ठिकाणी। आरोप तर असे म्हणजे आम्हाला असं माहिती आहे की जे सरकार आले आता केंद्रात असो किंवा महाराष्ट्रात असू द्या, सर्व ठिकाणी पण ज्यावेळेस आपण सर्वसामान्यांमध्ये जातो तर आम्ही माहिती घेत असतो की खरंच हे सरकार हे जनमताच्या ह्याच्यावर आलेलं आहे का। पण ते आपण विचारल्याच्या नंतर पण नागरिक असं काही सांगत नाही की आम्ही मोदीजीला वोट केले म्हणून, असं काही सांगत नाही। आम्ही ज्यांना म्हणजे आम्हाला जे पहिले काँग्रेस हवी होती, ज्याप्रमाणे महागाई असेल काय असेल त्यावेळेस असं वाटत नाही। आणि राहुल गांधींनी त्यांनी जे मुद्दा घेतलेला आहे अगदी योग्य मुद्दा आहे। कशा प्रकारे मतदानामध्ये घोळ झाला, तुम्हाला काय वाटतं की मतदान जे अचानक प्रमाणे वाढले ते कुठेतरी घोळ आहे असं वाटतं? निश्चितच ना, कारण डबल मतदार पण आहेत आणि जे मृत झालेले लोक आहेत ते देखील त्या मतदार यादीमध्ये आहेत। अशा लोकांना सुद्धा दिसतं नाही स्पष्ट, त्यामुळं नक्कीच मतदानामध्ये घोळ झालेला। मतदान करताना आपली नावे मतदान यादीत चेक करणं आहे की नक्की हाच मतदानासाठी आलेला आहे का व्यक्ती, असं चेक करणं आहे प्रत्येकाने। ते व्हिडिओ रेकॉर्डिंग जे मागतायत निवडणूक आयोगाकडे, ते योग्य मागणी आहे त्यांची। कारण जो डेटा आम्हाला द्या, कशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जो मतदार केलेला आहे तो दिसेल ना, व्हेरीफाय होईल ना ते। आणि तसाच जर डाटा देत नसेल तर ती सर्व चूक आहे। तर काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादी संदर्भात केलेल्या आरोपांवरती आपण जनतेची मतं जाणून घेतली। त्यांच्या मते जर पाहायला गेलं तर एकंदरीत आरोप जरी खरे असले तरी त्यांनी त्यांची पडताळणी करणं आवश्यक आहे, कारण ज्या प्रकारे आरोप होत राहतात त्यामुळे निश्चित नेमकं काय घडलंय। कारण साधारणतः पाहायला गेलं तर एक नावाचे अनेक आयडी सध्या पाहायला मिळतात, अनेक नावं सुद्धा यादीमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकं कोण चुकलंय त्याची शहानिशा करणं अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रकारचं मत हे जनतेने आपल्याशी बातचीत करताना व्यक्त केलं आहे।
मात्र तुम्हाला या राहुल गांधींच्या आरोपांसंदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.